चालू झाले ना, नेट चालू आहे ना आपल्या हो. व्हिडिओ मला वाटतं चालू आहे. लोक चढायला जातात ना, मग भूक लागते. ठीक आहे, चालू आहे, चालू आहे. आणि चालू आहे. हे बघ. आणि त्यामुळे असा आडवा काढला चालेल, उभा काढला तरी चालेल. आणि हे दिसेल, हे पण युरिया असेल. हे बघ. हे फक्त भाग आहे ना हा. हो हो ते पण अशी होती, पण ती जमली नाही का? इथं मेथड आहे, बरोबर जमतं. नाही तर तुमचा मेनू व्हेजच असेल ना, तुम्ही लोक असे कांदा भजी ठेवा, पिठलं भाकरी ठेवा, वांगा भरीत ठेवा, म्हणजे वांग्याचे पिठलं भाकरी हा चांगला सगळ्यांना आवडणार आहे. आणि त्याचं स्वीट ठेवू काहीतरी नाही पाठवून त्याच्यामध्ये दुधाचं कधी ठेवू नये, कारण मापमध्ये तुम्हाला जाता येणं कुठेही आवडीचा पदार्थ म्हणून खाता येईल. भिंगारकरांनी एकदा वाईच्या कॉलेजमध्ये प्रोफेसर झाले आणि आमच्या मराठीच्या शिक्षकांना पार्टी होती. कोणालाही प्रमोशन मिळालं की तुम्ही पार्टी या अशी प्रथा होती. तेव्हा बासुंदीचा बेट त्यांनी केला, उत्तम बासुंदी मागवली चिकळ्यांच्याकडे आणि इतके बासुंदी प्यायले. मुगे नावाचे ते म्हणाले ना की 88 जरी माझं कुटुंबात जरी माझा पुतळा लावला पाहिजे, मी काही दिवस प्यायले आणि त्याच्यावर पाणी प्यायले आणि मोठ्या ज्या जिन्यानं खाली उतरतात त्या जिन्याने उतरत असताना एकदम त्यांना त्रास करायला झाला. नाही, हे तर अजीर्ण झालं, पण काय काळा आपल्याला माहीत नसतं आहे, आठवतात ना एवढंच हे नसतं त्यांचं, कुठले खाली पडतात हे पडतात. त्याची भीती वाटते दुधाच्या पदार्थ म्हणजे कोणालाच माहीत नसतं, पण तिथं इन्फेक्शन झालेलं असतं. ते जास्त त्रास ती घरी आणून ठेवली आपल्या फ्रीजमध्ये जरी खरं ती खराब होते का? नाही, पण ते मर्यादा असते, फार दिवस नाही शकत, 5-7 दिवस. हा जो माझा रिक्षावर आहे ना, ते याच्यात ठेवलं तुम्ही तर. ही फ्रीजरमध्ये एवढी मोठीच्या मोठी 2 किलो जवळजवळ त्यात शिरखोर माणूस आम्ही खायला दोघं जण तर आल्या गेल्या तरी किती यायचं त्याचं नातवाला सुनेला बघून त्याला द्यायला हवं. पण 2 दिवस ते शिरखोर माणसाची इतका अप्रतिम तुम्ही आठवली की बापून म्हणजे दुधाचे पदार्थ आम्हाला भरपूर आवडतात, त्यांचं माझं एका आवडी जरा कॉमन आहे. आम्ही जे सातारला होतो तिथं आमचं मालक तो किरकोळ मध्ये काय फेमस आहे सगळ्या पौष्टिक त्याच्यामध्ये बदाम काजू पिस्ता बिस्ता हां त्याच्यात कधी निवड करतात.